आज आपल्या कॉलेजसाठी खूप अभिमानाचा दिवस आहे। आपल्या कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांची एनडीए साठी निवड झाली आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 2 विद्यार्थ्यांपैकी एक मुलगी आहे। मी आपल्या प्रिन्सिपल सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी। अजय घंगाळे, ओजस्वी माने, प्रातिनिधिक स्वरूपात ओजस्वी माने तिचं मनोगत व्यक्त करणार आहे। नमस्कार आणि धन्यवाद। आज माझी एनडीए साठी निवड झाली याचा मला खूप आनंद होत आहे। आज मला काही जुने प्रसंग आठवतात की ज्यामुळे कळत नकळत धाडसाचा संस्कार माझ्यावर होत गेला। माझा 6वा वाढदिवस माझ्या मामाच्या गावी झाला। वाढदिवसाला जमलेल्या सर्व मुला-मुलींनी माझ्यासाठी गिफ्ट आणले होते। काहींनी डॉल आणली होती तर काहींनी भातुकली। एक मुलगा मात्र शांतपणे केक खात एन्जॉय करत होता। I wish you will use it. त्या दिवशी त्या मुलाने दिलेल्या स्केटिंग किटमुळे आयुष्यात पहिल्यांदा चाकावर उभा राहायचे धाडस केले। नंतर मला आठवते की कॅरेज धरलेल्या त्या मुलामुळेच मी 2 चाकांवरचा बॅलन्स सांभाळू शकले। सायकल येऊ लागली पण ती लेडीज। पुन्हा एक छोटंसं धाडस। शाळेत निघाले असताना त्या दिवशी पहिल्यांदा जेंट सायकल आणि तीही गिअरची चालवली। त्या धाडसामागेही आमच्या कॉलनीतला शेजारचा मुलगा होता। पुढे कॉलेज सुरू झालं। ओजस्वी स्कूटी चावी दे बरं। दे ना। तुझ्याकडे तर बुलेट आहे, मी कशी जाऊ? तू हे घे माझी बुलेटची चावी।
अरे येईल तुला, मुली तर फायटर प्लेन पण उडवतात, बुलेट त्याच आहे. हा मग, हा बघ इंडियावाला विचारायला. अरे मी एनडी वाला नाहीये, एनडीची प्रिपरेशन चालू आहे. पुढे तयारी करतोय, दाढीचं जंगल झालंय, साफ करायला वेळ नाही याला. अरे एनडी मध्ये सिलेक्शन झालं ना, हे दाढीचं जंगल साफ करणारच आहे. तशी शपथ घेतली काय? हा एनडीएचं प्रिपरेशन करतो. हो मग, आज त्याला बरंच कॉलेजला आणलं. ये अगं तू एनडीएचा विचार का नाही करत? इंडियामध्ये मुली जाऊ शकतो. हो मग, वेगळं करिअर आहे. एनडीए होऊन मुली फायटर प्लेन उडवतात. आणि तुला काही मदत लागली तर आहे ना दाढीवाला. आजच मी घरी गेल्यावर पप्पांशी बोलते, तसंही मी यांचं शाळेत होतेच. येईल तुला, लाव चावी, मार किक, जोरात मार. हे काय गाडी चालू होत नाहीये. आणखीन जोरात मार. त्यांनी बुलेटची किल्ली देता देता मला सांगितलं होतं की आम्ही मुले एनडीएची तयारी करत आहोत. वेगळं करिअर म्हणून तूही एनडीएचा विचार का नाही करत? आणि मी अभ्यास सुरू केला. एनडीए साठी तयारी करताना माझं ध्येय होतं फायटर पायलट बनण्याचं. आता चाकांना घेऊन उडायचं होतं देशासाठी, देशाच्या सेवेसाठी. इट्स जस्ट बिगिनिंग. आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. शेजारच्या देशासोबत सुरू असलेल्या युद्धात भारताने सरशी केलेली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे हे ऑपरेशन महिला फायटर पायलट लीड करत होत्या. त्यामुळे भारताने संपूर्ण जगाला एक संदेश दिलेला आहे, इट जस्ट बिगिनिंग.